मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या AADMच्या व्हॉलेंटियर्सद्वारे 2,00,000पेक्षा पण जास्त 2025 मध्ये या वर्षी महाराष्ट्रभरमध्ये सीड बॉल्स प्लॅन केलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी चाललोय माझ्या आई बरोबर एक लॉंग ड्राईव्हला. तर मित्रांनो, लॉंग ड्राईव्हला जातानाच मला कळलं की माझ्या मम्मीचा ओल्ड फोन खराब झालाय. तर आम्ही आलो ओरियन मॉलच्या आय प्लॅनेटला न्यू आयफोन घ्यायला. तर ती काका बिलिंग करेस तो मला थांबवतच नव्हतं, म्हणून मी त्यांना सारखं विचारत होतो कधी फोन भेटेल, आणि त्यांनी वैतागून मला फोन देऊनच टाकला. तर मी खूप एक्सायटेड होतो, तर मी लगेच फोनला अनबॉक्स केलं आणि हा आहे माझ्या मम्मीचा न्यू आयफोन. माझ्या प्लांटेशनच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिलत, खूप प्रेम दिलत, म्हणून त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि म्हणूनच मी माझ्या बालमित्रांसाठी सीड बॉल कसे बनवतात हे शिकवणार आहे त्यांना. तर सीड बॉल बनवायला आपल्याला थोडंसं ऑर्गॅनिक खत लागतं, अशी सुकट माती लागते आणि पाणी लागतं. तर मी खत आणि मातीला मिक्स केलंय आणि त्याच्यात पाणी टाकलं. आपण आता पाणी टाकलंय, त्याला आता आपण मिक्स करतो. मित्रांनो, मातीमध्ये हात घालणं ही एक सेवा नाहीये, ही एक थेरपी आहे, ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस पण रिलीफ होतो. सो तुम्ही ह्याला मेंटल डिटॉक्स थेरपी पण म्हणू शकता. आपल्याला ह्याच्यातली काही माती घ्यायची आहे आणि ह्याचा बॉल बनवायचा आहे. हा असा बॉल मी आता रेडी केलाय. ह्याच्यात असं एक बोट घालायचंय आणि मी ही एक बी घेतली आहे, तिला टाकलं ह्याच्यात आणि त्याला कव्हर करायचंय. आपण त्याला जास्त प्रेस नाही करायचंय, कारण ते सीड बॉल्स आपण जेव्हा फेकूया, प्लांट करू त्याला, तेव्हा ते जे सीड आहे ते पण बाहेरून उगलं पाहिजे. सो मातीमुळे ते पूर्ण दबलं जाऊन ते बनणार नाही, म्हणूनच आपण त्याला जास्त दाबायचं नाहीये, हळूच असं जेंटली ठेवून द्यायचं आहे. हा आपला एक सीड बॉल रेडी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या AADMच्या व्हॉलेंटियर्सद्वारे 2,00,000 पण जास्त 2025 मध्ये या वर्षी महाराष्ट्रभरमध्ये सीड बॉल्स प्लॅन केलेले आहेत. सो हे सीड बॉल्स तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिलीज बरोबर बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही कुठे ट्रिपला जाल तेव्हा ह्याला प्लॅन्ट करू शकता. ही एक प्रकारची सेवाच आहे. सो आता ज्या लोकांना वेळ नाहीये, जागा नाहीये झाडं लावायला, ते पण आता पर्यावरणासाठी काहीतरी करू शकतात. मोबाईल बाजूला ठेवा, मातीत हात घाला आणि असे सीड बॉल्स रेडी करा, कारण या मातीने आपल्याला खूप काय काय दिले. आता आपली वेळ आहे या मातीला काहीतरी देण्याची. आणि आता मी चाललोय हरिगुरुग्रामला. तर सीड बॉल्स बनवल्यानंतर आम्ही आलो होतो हरिगुरुग्रामला, बँड्रा येथे छानपैकी बाप्पाचं दर्शन करायला. आणि बाप्पाचं दर्शन केल्यानंतर उपासना पण संपली होती, म्हणून आम्ही निघालो परत घरी यायला.